काय ग, आत्ता कुठे चाललीस? मला एक काम आठवलं अचानक. ऍक्च्युली मी येतेच 5 मिनिटात आले. अगं पण आत्ता रात्रीची कुठे चाललीस तू? बाय. काच फुटली आहे बघ. बदलावी लागेल आता. बरं, हा मी काय म्हणते, तुला उशीर होत असेल तर तू गेलीस तरी चालेल, कारण बाकीचे गेलेत बघ. तुझी कामं असतील तर ती रखडतील. मग इथे थांब. नाही, मला नाही येत काही कामं. आंटी, हा, मला काम असतं तरी मी थांबलेच असते ना. मला थांबायला पाहिजे. मी थांबणार आहे. तुम्हाला चालेल ना? पण मला काय का नाही चालणार ग? अशा वेळेला कोणी असेल ना तर असा एक आधार वाटतो ग. तू नसतीस तर माझ्या लेकराचं काय झालं असतं? तू हे ग, म्हणजे तू काही खाल्लेलं नाहीयेस. मी आणते चहा बिस्किट आणू? चालेल, काहीही चालेल. त्यालाही जाग आली तर त्यालाही भूक लागेल मग, म्हणजे बिस्किट. हो हो, तोपर्यंत मी आहे इथेच थांबते. सॉरी, कुछ चाहिए? डॉक्टर इंगोली सरांना नाही सांगितलं. त्यांना माहित नाही. त्यांना सांगायला पाहिजे. डिस्पेन्सरीत जायला पाहिजे. हो, जायला पाहिजे तुला. राईट. तू एकदम ठणठणीत बरा झालायस. निघ तू. उठ. बसलायस का तू? उठ उठ, चल चल, निघ. का लोक दारू पितात? ते मी काय तूच का डॉक्टर? आज पेशंट होऊन बघ ना, तुला पण कळेल कसं वाटतं ते. अरे मला सांग. थांब बस. मला सांग, तुला काय हवं मी देते ना. सावकाश. तुला भरवू का मी? नको. बर, आकृती देऊ? भाजी देऊ तुला अजून? का म्हणजे तू ते डाएट ते करतेस? आई, ते बघ, तिला जेवण आवडलेलं नाही. उगाच तिला आग्रह नको. नाही, काही काय बोलतोयस तू? नाही, मला खूप आवडलंय जेवण. मस्त आहे. माझ्या पोटात अजिबात जागा नाही. आणि आई, तुला किती वेळा सांगितलंय आग्रह कुणालाही करायचा नाही. त्यांनी काय फक्त दुसऱ्या दिवशी पोट बिघडतं, बाकी काही होत. गप बस. इथे सगळेजण जेवतायत. काय बोलतोयस तू? कुणी केलं का याला डॉक्टर? एक अरे न, बरं नाही रे त्याला. कशाला त्याला बोलतो? बरं ठीक, मी नाही करत आग्रह, ठीक आहे. पण जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम मात्र खायचंच आहे. व्हॅनिला का? पण व्हॅनिला. अगं तुला काय पाहिजे तर नुसतं सांग तू मला, मी आणीन. कोपऱ्यावर असतं रे आईस्क्रीम पार्लर, लगेच जाऊन घेऊन येईन मी. नको, हा जाईल. तू जा. मी म्हणतो जाऊ दे त्यांना, त्यांचं जरासं चालणं होईल. आणि पोट बघ किती वाढलंय. हो ना रे विघ्नेश, मग काय हरकत नाही, मी जाईन. नाही, काही नाही. नळी फुंकायची लहर आलेली असणार आहे म्हणून होकार दिलाय त्यांनी. नाही तर ह्यांना काही ओळखत नाही का मी? इतर वेळेला काही काम सांगितलं ना की ते ती वीट आहे ना त्यांची पांढरी त्याच्यात करत बसतील, तेव्हा 10 कारण. काही नाही, धूम्रपानाची लहर आलेली आहे.
नलू नलू मी तुला आतापर्यंत लाख वेळा सांगितलंय मी सिगरेट सोडली पण नाही तुला नाही पटत ते. आणि तू ना फक्त पाहुण्यांसमोर आले गेल्यासमोर माझा अपमान करत जा, पान उतारा करत जा, तुला चांगलं जमतं तेवढं. अय्या कोण पाहुणे? हा तुम्ही मी हा ही कोण अय्या ते म्हणतात तू पाहुणी आहेस तू. हो ग नाही अजिबात नाही, उलट मला तुमच्या घरातलीच असल्यासारखं वाटतं. अगं मग तू इथेच येणार राहायला. अरे बोलू तर त्या पुढे म्हणत होते तुला हवं तेव्हा कधीही कधी कधी ये राहायला. येत जाईन की. तू सौमित्राच्याच वयाची आहेस. आई मुलींना वय नसतो विचारायचं. अरे नाही नाही अगं बाई हिला ठसका लागला पण मी वय नव्हते हा विचारत तुझं. काय असतं आई वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी असते ना म्हणून आपलं मी असंच सहज वय नाही विचारलं मी. नाही असतेच की काळजी असतेच. आई काय असं डायरेक्ट प्रश्न विचारतात का कोणा प्रायव्हेट आयुष्याबद्दल? अरे हो पण परक्या ना ती म्हणाली ना ती पाहुणी नाहीये ती घरातलीच आहे. एक तू म्हणालीस म्हणून काय झालं? हे नाही तसं नाही म्हणजे अरे तिच्याही आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी असणारच ना इतर. हो 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 ना आहे म्हणजे पण माझ्या मनात काय आलं की तू दिसायला खूप छान आहेस सुंदर आहेस. मग तुझा बॉयफ्रेंड आहे का ग तुझा? बस आकृती हात धू चल. हो नाही तू हात धुवून घे नाही तर आमची आई हात धुवून मागे लागेल तुझ्या. नाही नाही झालंय माझं. थँक्यू. इट्स ओके. हळू हळू हळू. नाही ओके. आई नलू काय तुला काय सांगितलं होतं मी उगीच जास्ती घाई करू नकोस. बट तिने काही सांगितलं काय कळलंच नाही काही बोलूच दिला नाही मला आणि तिला. अगं आई तिचा बॉयफ्रेंड नाहीये. अगं नाहीतर तिने उत्तर टाळलं नसतं का काय. अगं ए कुठं होतीस तू मैत्री? तुला कळलं का सौमित्रेचा ऍक्सिडेंट झालाय? ती आकृती किती वेळ फोन करत होती तुला तू उचललाच नाहीस. शेवटी तिने मला फोन केला. ए मैत्री आकृती त्या आकृतीला म्हणाव की तू त्या सौमित्राच्याच घरी राहा त्याच्याशीच लग्न कर इथे येऊच नकोस अजिबात. अगं पण झालं तरी काय एवढी का चिडलीस तू? मी सौमित्राच्या घरी गेले होते आता तिकडनंच येते मी. सौमित्रकडे गेली होतीस? हो का? अगं मी तुला म्हणलं होतं ना मला इंट्युशन्स येत आहेत ते खरं झालंय. हो मग भेटला का तुला सौमित्र? भेटले. नलिनी काकूंनी साधं घरात सुद्धा घेतला नाही मला. आणि वर मला म्हणाले की तू जर सौमित्राला भेटलीस ना तर काय हा त्याची मनस्थिती खराब होईल म्हणे. याला काय अर्थ आहे? कमाल आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालाय ग माई. तरी पण मी त्याला भेटायचं नाही. असं कसं होईल? दिस इज नॉट फेअर. माझं डोकं दुखायला लागलंय आता. मला नव्हतं वाटलं की इतकं सगळं होईल. हे बघ मैत्री माझं ऐकतेस का तू? हा माझ्यामुळे जर तू सौमित्राबद्दलचा विचार बदलणार असशील तर प्लीज तसं करू नकोस. हा थिंक फ्रीली. असं काहीही नाहीये. गुड नाईट आकृती.